आता खरं तर त्यांना तिथे प्रचंड खिंडार पाडलं जात आहे, पण ज्या पद्धतीनं आज त्यांनी जल्लोषात तिथून गुढी उभारत एक प्रकारे वनवास संपला असं म्हणत त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केलेलं आहे आणि तो आनंद आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। एकमेकांना मिठाई भरून तो आनंद व्यक्त केला जातोय आणि या सगळ्यांसाठी एका बाजूला राजकीय खिंडार पाडलं जात असताना आज या सगळ्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम आजच्या या ठाकरेंच्या भरत भेटीने होतंय। बरोबर आहे। ही नाशिकमधली दृश्य आहेत दोन्ही पक्षाचे, म्हणजे मनसेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, एकमेकांना पेढे भरवतायत। ही चित्र नाशिकमधली, या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी घेतलेला, बघूयात। दोनही ठाकरे बंधू एकत्र येत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंचे शिवसैनिक यांच्यामध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। आज नाशिकमधून ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसेचे मनसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। मात्र तत्पूर्वी अशा पद्धतीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पेढे आणण्यात आलेले आहे। हे पेढे आपण दृश्यांमध्ये बघतोय, एकमेकांना पेढे भरून हे कार्यकर्ते जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। हे मनसेचे कार्यकर्ते आहे, ते शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पेढे भरवत आहे आणि आनंद उत्सव साजरा करताय। खरं तर आज राज्यभर अशाच पद्धतीचं एक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। एकमेकांना पेढे भरून हे कार्यकर्ते हा आनंद उत्सव साजरा करताय। दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा हा आनंद उत्सव आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो। एकमेकांना पेढे भरवले जात आहे, कुठे गुढ्या उभारल्या जात आहे। एकूणच आज महाराष्ट्रामध्ये एक जल्लोषाचं आनंदाचं अशा स्वरूपाचं वातावरण आहे। नेमकी ही पेढे भरवण्यामागची संकल्पना काय होती आणि काय उद्देशानं आपण शिवसैनिकांना अर्थात ठाकरेंच्या शिवसैनिकांना पेढे भरवले? खरं तर तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू हे आज एकत्र येत आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व महाराष्ट्रातील मराठी माणसाला याचा आनंद आहे। त्याचा आनंद उत्सव विजयी मेळाव्याच्या दिशेने प्रस्थान करण्याआधी आम्ही या ठिकाणी शिवसैनिक असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, मराठी माणसं असतील, या गोष्टीचा आम्हाला नितांत आनंद झालेला आहे। त्यामुळे आम्ही पेढे भरून विजय मेळाव्याकडे प्रस्थान करीत आहोत। तुम्हाला मनसैनिकांनी पेढे भरवले, काय भावना आहे? ही भावना आमची अनेक वर्षापासून होती। आज मराठीच्या मुद्द्यावरती दोघं भाऊ एकत्र आलेले, आमच्यामध्ये एकदम जल्लोषाचं आनंदाचं वातावरण आहे। आनंदाचं वातावरण आहे। आज मुंबईला जात आहे, मनसैनिकांनी तुम्हाला पेढे भरवलेले आहे, काय भावना आहे? वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार होत आहे। आज आम्ही शिवसेना, मनसेना, आम्ही सर्व लोक आम्ही एकत्र, जिल्हा अध्यक्ष आलेले आहेत, अण्णा सरचिटणीस आलेले आहेत आणि आम्ही सर्वजण अतिशय खुशीने हा आनंद हा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, नाशिककरांचा आहे आणि तमाम शेतकरी, कष्टकरी यांचा हा आनंद आहे। 20 वर्षानंतर हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे। अण्णा, तुम्हाला पेढे भरवले गेले शिवसैनिकांनी, काय भावना तुमचा आहे? दोन मनसैनिक आणि शिवसैनिक आज एकत्र आहे। अहो, खरं तर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे सक्के मावस भाऊ आहे, ते एक कुटुंब आहे आणि तर हा नाशिकमधला आपण जल्लोष बघत होतो। इतके उत्साही सगळे हे कार्यकर्ते मुंबईमध्ये येण्यासाठी आणि गुढी उभारून आलेले आहेत ते। तर अख्ख्या महाराष्ट्रभरातनं हे सगळे कार्यकर्ते आज येणार आहेत, त्यामुळे गर्दीचा महापूर येणार जे काही सांगितलं जात होतं ते कदाचित थोड्या वेळानंतर आपल्याला दिसेलच। पण श्वेता, आपल्याला पुन्हा एकदा वरळीच्या त्या NSCI डोम मध्ये जायचं आहे। जो फोटो आजवर इंटरनेटवर, टीव्हीच्या माध्यमातून सगळीकडे पाहायचं, बाळासाहेब आणि दोन बाजूला, एक डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे असं चित्र गेली अनेक दशकं आपण पाहत आलो। ते चित्र आज स्टेजच्या बाजूलाही आहे आणि ते चित्र स्टेजवर सुद्धा दिसणार आहे। उदय, शिवसैनिक ज्या क्षणाची वाट पाहतायत तो हाच क्षण होता की दोघं एकत्र यावं। बाळासाहेबांना सगळे मिस करतील आज नक्की। अगदी बरोबर आहे, या क्षणाला आपण सुवर्ण क्षण असं म्हणू शकतो। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल वरळी NSCI डोमला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकत्र मोठे फोटो जे ते LED स्क्रीनवरती झळकलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असलेला हा जुना फोटो आहे, मात्र हा फोटो संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी राजकीय दिशा जो आहे तो देऊ शकतो। इथे खरं तर मराठी चा जल्लोष होणार आहे, मराठी भाषेचा जल्लोष होणार आहे। संयुक्त मराठी मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे, मात्र
चर्चा एकच आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष यांची युती होणार का? या दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकाच व्यासपीठावरती येतात आणि एकाच व्यासपीठावरती आल्यावरती पुढची राजकीय समीकरणं जी आहेत ती जुळणार का, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याच एनएससीआय डोम मधील या मोठ्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. मुख्य स्टेजच्या शेजारी हे दोन मोठे स्क्रीन लावण्यात आलेले आहेत आणि त्या स्क्रीनवरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोटो एकत्र जे आहेत ते झळकलेले आहेत. आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी जनांना, शिवसैनिकांना, मनसैनिकांना अभिप्रेत आहे. आणि त्यामुळे हे युती जी आहे ती या व्यासपीठावरती घडून येईल का, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि या क्षणाची सर्वांनाच उत्सुकता आहे. आपण पाहूया की आज दिवसभरामध्ये नेमकं काय घडणार आहे. साधारणतः 11 वाजता व्यासपीठावरती हे दोन्ही नेते येतील. त्यावेळेला जो काही जल्लोष होईल तो जल्लोष युतीची बीजं रोवणारा असेल का, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलंय. निश्चितच. आणि आज शिवसैनिक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतायत, केवळ शिवसैनिकच नाहीये, मराठी जनांमध्ये सुद्धा एक कुटुंब एकत्र येतंय. हे मराठी भावना असू शकते की एक ठाकरे कुटुंब, ज्या कुटुंबाबद्दल मराठी माणसाला कायम आकर्षण, प्रेम आणि उत्सुकता राहिलेली आहे. बरोबर. याच डोममधून, याच ठिकाणाहून अजित मांढरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अजित, आजपर्यंत तुम्ही अनेक खरं तर अशा प्रकारच्या सभा कव्हर केल्या, ठाकरेंच्या केल्या, त्याचबरोबर इतर सुद्धा सगळ्या केल्या, मग राज ठाकरेंच्याही केल्या आणि उद्धव ठाकरेंच्याही केल्या. दोघांची एकत्रित सभा, काय वेगळेपण आहे आजच्या सभेचं? विलास, पहिल्यांदाची सभा बघतोय, राजकीय सभा, ज्या सभेमध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही आहे आणि कोणताही कार्यकर्ता गळ्यामध्ये मफलर घातलेला नाही आहे किंवा घोषणाबाजी करत येत नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांनी जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामधला हा महत्त्वाचा भाग होता की इथं जो असेल कोणताही झेंडा इथं नसेल, इथं फक्त मराठीचा अजेंडा असेल. आणि त्याच पार्श्वभूमीवरती इथं सकाळपासून आम्ही पाहतोय की कोणताही कार्यकर्ता, पदाधिकारी हा कोणताही झेंडा, मफलर घालून किंवा आपल्या पक्षाचं चिन्ह घालून आलेलं नाही आहे. हे सगळं नियोजन ज्यांनी केलेलं आहे दोन्ही बाजूने, म्हणजे उभाटाकडूनही आणि मनसेकडूनही, या संपूर्ण डोमचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते शिरीष सावंत आपल्यासोबत आहेत. सावंत साहेब, काय वाटतं अपेक्षितपणे किती गर्दी होईल आणि वक्ते जे आहेत ते कोण कोण असतील? नाही, गर्दीचं म्हणाल तर आम्हालाही स्वतःला नक्की कळत नाही की येणारी गर्दी ही समोरच्या समुद्राला स्पर्धा करेल अशी गर्दी व्हायची शक्यता. कारण आत्ताच तुम्ही बघाल तर सकाळी 7 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक यायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे आम्हालाच कळत नाही आत्ता की किती हे सभागृह भरून तुडुंब वाहणार आहे. आणि त्यासाठी आम्ही बाहेर पण व्यवस्था केलेली आहे. बाहेर लोकांसाठी आम्ही CCTV वगैरे लावलेले आहेत आणि भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे. वक्ते कोण आहेत? लोकांनाही उत्सुकता आहे की फक्त दोघंच बोलणार आहेत का आणखीनही वक्ते असतील? 2 वक्ते तर नक्कीच आहेत आणि त्या व्यतिरिक्त काही लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. आम्हालाही शुभेच्छा द्यायच्या आहेत. आता संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कसं होतं त्याप्रमाणे पाहूया, पण काही लोक शुभेच्छा नक्कीच देतील या कार्यक्रमाला. 2 वक्ते आहेत, महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्राला ऐकायचं आहे, त्यांची भूमिका काय असेल, पहिलं कोण बोलणार? तो विषय नाही आहे, कारण राजसाहेबांनी तसं काय नेहमी ते काय हे करत नाहीत. कदाचित ते पहिले बोलतील, उद्धवजी नंतर बोलतील, काही क्रम असू शकेल, पण विषय तो नाही आहे. कोणी पहिलं बोलावं, कोणी नंतर बोलावं. विषय मराठी अस्मितेचा आहे आणि तो विषय जास्त लोकांना आज या ठिकाणी लोकांची अपेक्षा आहे. त्याच्यावर याच अस्मितेला धरून आपण अनेक राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेले आहेत. कोणताही पक्ष नाही, कोणताही झेंडा नाही, फक्त मराठी अस्मितेकरता एकत्र यायचं. कोणाकोणाला निमंत्रण दिलेलं आहे? पक्षांचे प्रमुख असतील किंवा पक्षातले काही महत्त्वाचे व्यक्ती असतील आणि कोणी येण्याचं कबूल केलं किंवा कोण येणं अपेक्षित आहे? नाही, कसं आहे की सुरुवातीला हा 5 जुलैचा हा मोर्चा ठरला होता आणि त्या मोर्चासाठी आम्ही सर्व पक्षांना आमंत्रण दिलं होतं आणि सर्वांकडून होकार आला होता. आता हा मोर्चाचं रूपांतर विजयी मेळाव्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. सर्व पक्षाचे लोक येतील. मला असं वाटतं की राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा शेका पक्ष असेल, त्याप्रमाणे कम्युनिस्ट पक्ष असेल, त्या सर्वांनी येतो म्हणून सांगितलेलं आहे. काहींनी समोरून फोन करून सांगितलं की आम्हालाही यायचं आहे. अनेक लोक अपेक्षित आहेत. त्यामध्ये सुप्रियाताई आहेत, आव्हाडसाहेब आहेत, त्यानंतर प्रकाश रेड्डी येणार आहेत, जयंतराव पाटील शेका पक्षाचे ते यायचे आहेत. असे अनेक स्वतःहून या ठिकाणी येण्याचा
येतील असं आम्हाला अपेक्षा आहे. एक चित्र हा विषय इथे पाहतोच आहे की कुठलाही झेंडा नाही किंवा कुठलाही चिन्ह नाही, पण एक चित्र आम्ही बॅनरवरती पाहतोय. महाविकास आघाडी पक्षातील जे सगळे पक्ष आहेत त्या पक्षांसोबत मनसेचा आता फोटो, मनसेचे म्हणजे राज ठाकरे असतील किंवा पर्रिकर असतील, तर कुठे हे आघाडीकडे मनसे वळताना दिसतंय किंवा तसं कुठे चित्र दिसतंय? मला नाही असं वाटतं, कारण राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठी माणसांसाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत. आणि म्हणून त्यांनी आवाहन केलं आहे की ज्यांना या मराठीसाठी प्रेम वाटतं, ज्यांना मराठी अस्मिता जपावीशी वाटते, त्या सर्वांनी आमच्यासोबत यावं. आणि मग ते कोणत्याही मग ते युतीतले असो की आघाडीतले असो, काही युती पक्षातले पण लोक आमच्यासोबत यायची शक्यता आहे. काही लोकांनी पाठिंबा पण निमंत्रण दिलं, युती पक्षातील अनेकांना निमंत्रण दिलं असंही कळतंय. आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे. आता वैयक्तिक निमंत्रणं कोणाला नसतील गेली, पण सर्वांना आवाहन केलेलं आहे. त्याच्यामुळे कुणाची अडचण होत असेल तर येणार नाहीत, परंतु मनापासून ते आमच्याबरोबर आहेत. मनापासून त्यांच्या शुभेच्छा नक्कीच आमच्याकडे आहेत. विलास ऐकलं असेल की निमंत्रितमध्ये सुप्रिया सुळे असतील, शेकापचे जयंत पाटील असतील, असे वेगवेगळे आणि विविध पक्षातील जे प्रमुख नेते आहेत ते त्यांनी स्वतःहून इथं येण्याचं इथं संयोजन आहे किंवा त्यांना सांगितलेलं. त्यामुळे इथं जो मेळावा दिसेल तो हिंदी सक्ती विरोधीचा जो मोर्चा होता त्या मोर्चानंतर ज्या पद्धतीने आवाज उठवला गेला आणि त्यातून जे यश मिळालं त्याचा विजय मेळावा म्हटला जातोय. पण राजकीय अनेक व्यक्ती, महत्त्वाच्या व्यक्ती या व्यासपीठावरती एकत्र दिसतील, ते काय बोलतील, त्यांची काय भूमिका असेल, हे सगळं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे, ती म्हणजे राज ठाकरे काय बोलतील, उद्धव ठाकरे काय बोलतील. आणि याच आजच्या सभेतून राज उद्धव एकत्र येणार याची घोषणा होईल का? आगामी निवडणुकांमध्ये दोघं एकत्रित लढतील का? का दोघांचा वेगवेगळा पक्ष असेल का? फक्त हे दोघं एकत्र दिसतील ते फक्त आजच्या जो मुद्दा आहे त्या मुद्द्यापुरतं एकत्र दिसतील? असे अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या मनात आहेत. त्याची उत्तरं साधारणपणे 12 वाजलेल्या सुमारास मिळतील. बरोबर आहे. अजित, आपण वरळी डोममध्ये पुन्हा येत राहूयात सगळे तिकडचे अपडेट घेण्यासाठी. मात्र राजकीय वर्तुळामध्ये या विजयी मेळाव्यासंदर्भात ज्या काही प्रतिक्रिया उमटतायत, तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष करावा असं आवाहन केलंय भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी. काय प्रतिक्रिया दिली त्यांनी बघूयात. चांगली गोष्ट, आमच्या शुभकामना, दोघे भावांनी एकत्र यावं, एकत्र राहावं. आवश्यक असेल दोन पक्षाचा एक पक्ष करावा. सध्या मुनगंटीवार कुठल्या रोलमध्ये आहेत हे कळत नाहीये महाराष्ट्राला. पण उदयकडे जाऊया. उदय, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? उदय, गेली अनेक वर्ष तुम्ही दोन्ही ठाकरेंच्या सभा कव्हर केलेल्या आहेत. आजची ही सभा, आतापर्यंतच्या ठाकरेंच्या सभा आणि दोन ठाकरेंची एक सभा, आजच्या या सभेचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवत आहे? वाइब्स काय जाणवत आहेत आज? विलास, वाईब्स तर खूपच सकारात्मक दिसत आहे. सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. मात्र ही उत्सुकता लागलेली आहे दोन्ही ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी. आता सध्या आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्याच्या व्यासपीठावरती एकूण 5 नेत्यांची भाषणं होणार आहेत. आणि या 5 नेत्यांची भाषणं ऐकण्यासाठी आता शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, ते येऊ लागलेले आहेत. आपण NSCI डोमच्या या इथे आहोत आणि इथे नेमकं इथल्या ज्या महिला कार्यकर्त्याच्या त्या मोठ्या संख्येने इथे आलेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत. तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? तुम्ही कुठून आलात? तुम्ही? आम्ही बोरिवलीवरून आलो. बोरिवलीवरून आलात. काय उत्सुकता तुमच्या मनामध्ये दाखली? पहिल्यांदा दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावरती येतात. आम्हाला खूप चांगलं वाटतंय. दोन भाव एकत्र येत आहेत आणि एकत्र येतात म्हणजे काय, मराठीसाठी येत आहेत, ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आणि खरंच म्हणजे खूप चांगलं वातावरण निर्मिती झालेली आहे. तुम्ही कुठल्या पक्षातल्या? तुम्ही कुठल्या पक्षात? आम्ही मनसेमधून आलोय. ही आमची पूर्ण बोरिवली विधानसभेची टीम आहे. अजून लोक येत आहेत. टायमिंग 10चा दिला होता, पण आम्ही इतक्या 8 वाजता येऊन इथे थांबलेलो आहोत. कारण आम्हाला खरंच म्हणजे खूप चांगलं वाटतंय की मराठी माणूस संपूर्ण एक वाटतोय, ह्याचा अभिमान वाटतोय. मराठी भाषेसाठी सगळे एकत्र येत आहेत, सर्व मराठी माणसं एकत्र येत आहेत, त्याबद्दल मराठी माणसं एकत्र येत आहेत त्याचा अभिमान असणारच ना आम्हाला. आम्ही महाराष्ट्रात राहतो, त्याच्यामुळे आम्हाला हा अभिमान असणारच आहे. महाराष्ट्रात आता परप्रांतीय जे आहेत ते खूप विरोध करत आहेत. काय सांगाल तुम्ही त्यावर? तर आपण पाहतोय की इथे सर्व महिला कार्यकर्ते येऊ लागले. सगळ्यात प्रथम या महिला आलेल्या आहेत, बोरिवलीवरून आलेल्या आहेत, ज्या मनसेच्या कार्यकर्त्या आहेत. आणि या सर्वांना उत्सुकता आहे की ठाकरे बंधू इथे नेमकं काय बोलणार, भाषणामध्ये ते नेमकं काय बोलणार आहेत. येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची एकूण नांदी जी आहे युतीची, ती इथे आपल्याला पाहायला मिळेल का, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. उदय, माझा प्रश्न तो होता तुम्हाला. अनेक वर्ष अनेक सभा तुम्ही कव्हर केल्या ठाकरेंच्या वेगवेगळ्या.
दोन ठाकरेंची एकत्र सभा, वेगळेपण काय आजच्या या सभेचं, काय जाणवतं तुम्हाला? विलास, आपण पाहिलं आहे की जेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी जे आरोप केले होते त्या आरोपानंतर त्यांनी पुढील 19 वर्ष जे आहे ते राजकारण केलं. सुरुवातीला त्यांना यश मिळालं, नंतरच्या काळात त्यांना यश मिळालं, कारण त्यांची जी काही राजकीय भूमिका आहे ती सातत्यानं बदलताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक संघर्ष, अनेक आघात जे आहेत ते सहन केले, ते बघितलेले आहेत. त्यांनी फक्त राज ठाकरे यांचं एकूण जे वेगळं होणं, स्वतंत्र पक्ष काढणं, शिवसेनेतून बाहेर जाणं हेच बघितलं नाही, तर त्यांच्या हयातीमध्ये म्हणजे एकूणच त्यांच्या जेव्हा कार्याध्यक्ष पदाच्या काळामध्येच नारायण राणे जे माजी मुख्यमंत्री होते ते बाहेर पडले, त्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले, त्यानंतर इतरही अनेक काही छोट्या मोठ्या घडामोडी घडल्या. मात्र सगळ्यात मोठा आघात झाला तो एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला त्यावेळेला, आणि एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांचं पुढचं राजकीय भवितव्य काय याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र त्यांनी संघर्ष केला आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचे 20 आमदार निवडून आले. त्यानंतर लोकसभेत देखील त्यांचे एकूण आपण पाहतो की 9 खासदार जे आहेत ते निवडून आलेले. त्यामुळे एकूणच काहीशी यश आणि अपयश जे आहे ते दोन्ही नेत्यांनी पाहिलेलं आहे. आणि यानंतर आता येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे दोन्ही नेते जर एकत्र येत असतील आणि त्याला निमित्त मात्र जे आहे ते मराठी भाषेचा मुद्दा जो आहे तो होत असेल आणि निमित्त त्याची मुहूर्तवेळ मराठीचा आहे, आज ही पण एक वेगळेपण वरळी आजच्या सभेत दिसणार आहे. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी ठाकरेंचे शिवसैनिक टाळ्या वाजवतील आणि उद्धव ठाकरेंच्यासाठी मनसैनिक टाळ्या वाजवतील. आणि गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या समोर येणारे, एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करणारे हे कार्यकर्ते आज गळ्यात गळे घालून मराठीच्यासाठी एका छताखाली एकत्र येताना आपल्याला बरोबर आहे, कारण दिसणार आहे. नाशिकमध्ये एकमेकांना पेढे भरवताना आपण बघितलंच ना हो. विलास. आणि